भारताच्या शिक्षण कायद्यांमध्ये ना एक खूप मोठा बदल होण्याची शक्यता आहे. का? कारण सर्वोच्च न्यायालय एका 10 वर्ष जुन्या निर्णयावर परत विचार करते. आणि आज आपण एक्झॅक्टली याच घटनात्मक संघर्षाचा अर्थ समजून घेणार आहोत. आणि हाच तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, ज्याच्या भोवती हा सगळा कायदेशीर वाद फिरतोय. म्हणजे बघा, एका बाजूला आहे प्रत्येक मुलाचा शिक्षणाचा हक्क आणि दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याक समुदायांना त्यांच्या संस्था चालवण्याचा हक्क. मग करायचं काय? ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हा घटनात्मक तिढा आहे तरी काय? मग शिक्षण हक्क आणि अल्पसंख्याक हक्क यांच्यातला नेमका संघर्ष. त्यानंतर तो प्रमाती निकाल ज्याने सगळं बदललं. मग त्या निकालावर आता पुनर्विचार का होतोय? आणि शेवटी ह्या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे? तर चला सुरू करूया. गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालय एका अशा निर्णयावर पुन्हा एकदा नजर टाकतंय, ज्या निर्णयानं गेली 10 वर्ष आपल्या देशातल्या शिक्षणाचे नियम ठरवले होते. विचार करा, किती मोठा निर्णय असेल हा. आणि या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी काय आहे माहितीये? शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट. प्रश्न हा आहे की ही टेट परीक्षा अल्पसंख्याक समुदायांच्या शाळांना सुद्धा लागू करायची की नाही, त्यांना यातून सूट मिळायला हवी का? हाच तो सगळ्यात मोठा कायदेशीर पेच आहे. आता हा संघर्ष नेमका काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या घटनेतल्या 2 मूलभूत हक्कांकडे बघावं लागेल, कारण हे दोन्ही हक्क इथे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तर पहिला हक्क आहे कलम 21A म्हणजे शिक्षणाचा हक्क. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा हक्क म्हणतो की देशातल्या प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळायलाच पाहिजे. आणि हेच पक्क करण्यासाठी सरकारने RTE म्हणजे शिक्षण हक्क कायदा आणला. आणि मग येतो दुसरा हक्क, कलम 30. हे कलम अल्पसंख्याक समुदायांना एक प्रकारचं संरक्षण कवच देतं. ते म्हणतात की तुम्ही तुमची भाषा, तुमची संस्कृती जपण्यासाठी स्वतःच्या शाळा उघडू शकता आणि त्या तुमच्या पद्धतीनं चालवू शकता. आणि इथेच तो खरा संघर्ष सुरू होतो. बघा, एका बाजूला RTE कायदा म्हणतो की नाही, सगळ्या शाळांसाठी नियम सारखेच पाहिजेत, गुणवत्ता सगळीकडे समान हवी. तर दुसऱ्या बाजूला कलम 30 म्हणतं की अल्पसंख्याक शाळांना त्यांचे नियम ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे. आता सांगा, दोघांपैकी ऐकायचं कोणाचं? हाच तो मोठा प्रश्न आहे. आता आपण त्या निकालावर येऊया, जो आजच्या सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. गोष्ट आहे 2014 सालची. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक असा निर्णय दिला होता, ज्यावर आता पुन्हा एकदा विचार केला जातोय. तर बघा, ही कहाणी सुरू होते 2009 साली, जेव्हा RTE कायदा आला. त्यानंतर 2012 मध्ये कोर्टाने सांगितलं की ज्या अल्पसंख्याक शाळा सरकारकडून मदत घेतात त्यांना नियम पाळावेच लागतील. पण 2014 साली आला प्रमाती निकाल आणि त्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. कोर्टाने सरसकट सगळ्याच अल्पसंख्याक शाळांना, मग त्या मदत घेऊत किंवा न घेऊत, RTE कायद्यातून पूर्णपणे सूट देऊन टाकली. याचा अर्थ काय झाला? अगदी सोप्या शब्दात, 2014च्या प्रमाती निकालामुळे ज्या अल्पसंख्याक शाळा सरकारकडून अनुदान घेत होत्या, त्यासुद्धा RTEच्या नियमामधनं बाहेर पडल्या. म्हणजे आधी ज्यांना नियम पाळावे लागत होते, त्यांनाही आता सरसकट सूट मिळाली. म्हणजे प्रमाती निकालाचा संदेश अगदी स्पष्ट होता की अल्पसंख्याक शाळांना RTE कायद्यातला एकही नियम लागू होणार नाही. ही एक कंप्लीट ब्लँकेट सूट होती, सरसकट सूट. पण आता 10 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाच्याच मनात शंका निर्माण झालीय. त्यांना वाटतंय की या सरसकट सूटमुळे काहीतरी गडबड झालीय, काही अनपेक्षित आणि कदाचित नकारात्मक परिणाम झाले आहेत आणि म्हणूनच यावर पुन्हा विचार करण्याची वेळ आलीय. आणि न्यायालयाची ही चिंता त्यांच्या सध्याच्या निकालातल्या एका वाक्यातून अगदी स्पष्ट दिसते. न्यायालय काय म्हणतंय बघा, की ही सूट गैरवापरासाठी एक सुपीक जमीन बनली आहे. म्हणजे काय? तर अनेक संस्था फक्त नियम पाळायचे नाहीयेत म्हणून अल्पसंख्याक दर्जाचा वापर करत आहेत, आपली संस्कृती जपण्यासाठी नाही. ही एक पळवाट बनली आहे. आणि न्यायालयाची ही चिंता केवळ हवेत नाहीये, त्याच्यामागे आकडे आहेत. एका अभ्यासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली. ज्या शाळांना अल्पसंख्याक म्हणून सूट मिळाली आहे ना, तिथे तब्बल 62.5% विद्यार्थी हे बिगर अल्पसंख्याक समुदायाचे आहेत. म्हणजे विचार करा, ज्यांच्यासाठी या शाळा आहेत तेच विद्यार्थी तिथे अल्पसंख्याक आहेत. आणि थांबा, अजून एक आकडा आहे जो याहूनही मोठा प्रश्न निर्माण करतो. या शाळांमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातली मुलं किती आहेत? फक्त 8.76%. आता बघा,
RTI कायद्याचा एक महत्त्वाचा उद्देश होता सामाजिक समानता आणणं. पण ही आकडेवारी तर सांगते की या सूटमुळे तो उद्देशच बाजूला सारला जातोय. म्हणूनच न्यायालयाला आता असं वाटतंय की या सूटमुळे शिक्षणाचा दर्जाशी आणि सामाजिक न्यायाशी कुठेतरी तडजोड होतीये. कलम 30चा वापर आपली संस्कृती जपण्यासाठी नाही, तर सामाजिक जबाबदाऱ्या टाळण्यासाठी एक ढाल म्हणून केला जातोय. तर मग आता या सगळ्यावर न्यायालयाने नक्की काय केलं? प्रमादी निकाल बदलला का? आणि जे शिक्षक सध्या नोकरीत आहेत त्यांचं काय होणार? चला हेच बघूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतिम निर्णय अजून आलेला नाही. न्यायालयाने प्रमाती निकाल रद्द केलेला नाहीये. उलट त्यांनी हा जो सगळा गुंतागुंतीचा विषय आहे तो पुन्हा एकदा विचार करण्यासाठी एका मोठ्या खंडपीठाकडे पाठवलाय. आणि याचाच अर्थ असा की येत्या काळात शिक्षण कायद्यात मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. आता या मोठ्या खंडपीठासमोर काही खूप मूलभूत प्रश्न आहेत. जसं की प्रमातिक निकाल खरंच योग्य होता का? RTI कायदा अल्पसंख्याकांच्या हक्कांमध्ये ढवळाढवळ करतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर नियम लावायचेच असतील तर अख्ख्या कायदा लागू करायचा की त्यातले फक्त काही निवडक नियम? या प्रश्नांच्या उत्तरांवरच आपल्या देशातल्या शिक्षणाचं भविष्य अवलंबून असणार आहे. आता बघा, या मोठ्या खंडपीठाचा अंतिम निर्णय यायला वेळ लागेल, पण तोपर्यंत कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून न्यायालयाने सध्या नोकरीत असलेल्या शिक्षकांसाठी एक तात्पुरता म्हणजे इंटरिम आदेश दिला आहे. आणि हा नियम अगदी सरळ सोप्पा आहे. बघा, ज्या शिक्षकांची नोकरी आता 5 वर्षांपेक्षा कमी उरली आहे त्यांना टेट पास करण्याची सक्ती नाही, पण त्यांना प्रमोशन मिळणार नाही. आणि ज्यांची नोकरी 5 वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे त्यांच्यासाठी मात्र नियम कडक आहे. त्यांना पुढच्या 2 वर्षात टेट परीक्षा पास करावीच लागेल, नाहीतर त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते. आणि शेवटी आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येऊन थांबतो, जो या संपूर्ण घटनात्मक पेचाचं सार आहे. एका बाजूला प्रत्येक मुलाचा शिक्षणाचा मूलभूत हक्क आणि दुसऱ्या बाजूला एका समुदायाचा आपली ओळख जपण्याचा हक्क. ह्या दोन्हींमध्ये एक योग्य तोल कसा साधायचा, हाच तो प्रश्न आहे ज्यावर आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागेल.